नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। आज मी लॉंग ड्राईव्ह करतोय। आज मी पुण्यावर लातूरला चाललोय। आपण सोलापूर, तुळजापूर, मग लातूर करणार आहोत। आपण आई भवानीचे दर्शन पण करणार आहोत। ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दाखवणार आहे मित्रांनो। व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। आपण आज आपली शाईन घेऊन निघालोय। ही शाईन तिथे थांबली, चहा पिऊन आपण आता निघणार आहे पुढं सोलापूर, सोलापूरवरनं तुळजापूर, तुळजापूरवरनं लातूर। तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मित्रांनो, व्हिडिओ खूप चांगला होणार आहे। मित्रांनो, आता आपण आहे सोलापूरच्या टोल नाक्यापाशी। इथून आहे ना सोलापूर आहे 20 किलोमीटर आणि तुळजापूर इथनं 68 किंवा 70 किलोमीटर इथनं आहे। नाश्ता करून डायरेक्ट तुळजापूर गाठणार आहे। तर आपल्याला आईचं दर्शन करायचं आहे, तोपर्यंत थांबा मित्रांनो व्हिडिओमध्ये। चला तर आपण आता नाश्ता करतो। इथं पुरी भाजी खूप फेमस आहे, ती तुम्हाला दाखवणार आहे। हे खाऊन आपण पुढची ट्रॅव्हलिंग सुरू करू। मित्रांनो, ही आहे इथली पुरी भाजी, हे बघू शकता। काही काही नाही, बटाटा दिले, दही, सांबर, 4 पुऱ्या, या खायला। मित्रांनो, आमचा नाश्ता झालेला आहे। आम्ही निघतो आता तुळजापूरच्या दिशेने। बाईक तयार आहे आपली, तयार आहे आपली बाईक। आपण निघतोय डायरेक्ट तुळजापूरकडे। आता भेटतो आपण डायरेक्ट तुळजापूरमध्ये। मित्रांनो, तुळजापूर हे पुण्यापासून 300 किलोमीटरच्या अंतरावर आहे। तुळजापूर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातले एक शहर आहे। येथे तुळजाभवानीचे प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिर असून ते महाराष्ट्रातील देवीच्या 3.5 पीठांपैकी एक असल्याचे हिंदू भाविकांमध्ये या देवीस विशेष महत्त्व आहे। नवरात्र येथे मोठ्या उत्सव व भक्तांची गर्दी असते। नवरात्र महोत्सवात देशभरातून भवानी मातेचे भक्त मनोभावाने देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांचे दर्शन करून आम्ही मंदिराच्या दिशेने निघत आहोत। मित्रांनो, तुळजापूरमध्ये आम्ही पोहोचलोय, चाललोय मंदिराकडे। हेल्मेटमुळे केस बघा माझे कसे झाले। चाललंय दर्शनाला, सामान घेऊ। मध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाहीये, बघू आता पुढे गेल्यावर का होते काय। मित्रांनो, मंदिरापाशी पोहोचलोय आम्ही। भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागतो। त्यावरील काही शिल्पे हेमाडपंथी असून तेथे नारद मुनींचे दर्शन घडते। पुढे गेल्यावर कलोळ तीर्थ लागते। देवी इथे आल्यानंतर तेव्हा या तीर्थाची निर्मिती केली। तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थ या तीर्थास धावून आल्यामुळे यांचा एक कलोळ तयार झाला। यास्तव या तीर्थास कलोळ तीर्थ असे म्हणतात। या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ आहे, त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो। त्याचप्रमाणे श्री दत्ताचे हस्तप्रक्षालयाचे ठिकाण आहे। पुढे गेल्यावर आम्रकुंड लागतो, त्याच्या अलीकडे श्री गणेश मंदिर आहे। येथे सिद्धिविनायक आहेत। नंतर निंबाळकर दरवाजा लागतो। दरवाजा ओलांडून आत गेला असताच मातेचा कळस नजरेस पडतो। हा कळस पंचधातूपासून बनलेला आहे। मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड असून त्यावर शिखर बांधले आहेत। मंदिराचा सभामंडप 16 खांबे असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे। इतिहास व पुरातनदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानले जाते।
मित्रांनो आता आम्ही तिसऱ्या फ्लोअरवरती, इथून आम्हाला 2 फ्लोअर खाली जायचं आहे आणि त्याच्यानंतर परत 3 फ्लोअरवरती यायचे तिकडे पलीकडे. एवढी गर्दी आज मंदिरामध्ये. मंदिरामध्ये व्हिडिओ शूट नाही मित्रांनो, जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी. होमाच्या डाव्या बाजूस दर्शन मंडप उभारण्यात आला आहे. हे 5 मजली इमारत असून धर्मदर्शन व मुखदर्शन असे भाव केले आहे. गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकीय शैलीची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवी एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीमध्ये त्रिशूळ खुसपला आहे. तिच्या उजव्या पायाखालील महिषासुर व डाव्या बाजूस सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषींची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या खांद्याजवळील चंद्र व डाव्या खांद्याजवळील सूर्य कोरले दिसतो. देवीला कोणी स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे, आता मात्र सकाळ संध्याकाळ पूजा केली जाते. गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनग्रह असून त्याच्या दिशेला देवीचे न्हाणीगृह आहे. आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी पौढ शुद्ध प्रतिपदा अष्टमी व भाद्रपद वैद्य अष्टमी ते अमावस्या असे देवीचे 3 शयन वर्ष ठरले असून इतर वेळी ती अष्टप्रहर जागृत असते. तुळजाभवानी मंदिर दसरा महोत्सव मध्ये देवीचा आकर्षक अलंकार पूजा मांडण्यात येतात. भारतात एकमात्र मूर्तीची स्थलांतरित आहे. देवी वर्षातून 3 वेळा निद्रा घेते. 2 वेळा चांदीच्या पलंगावर, 1 वेळा नगरवरून पलंग येतो. सभामंडप ओलून गेल्यावर पूर्वीला भवानी शंकराची, वरदमूर्ती शंकराची स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदीवर भवानी शंकराचा मुखावट व त्यावर पंचनागाची उभारलेली फणा आणि सतत वेतन असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदिराच्या परिसरात श्री नरसिंह, खंडोबा, चिंतामणी या देवतांची मूर्ती दृष्टीस पडतात. धाराशिव जिल्ह्यात असलेले हे देवालय सोलापूरपासून प्रवासाच्या दृष्टीने जवळ आहे. देवीचे मंदिर बालेघाटातील एका डोंगर माथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्याअखेरच या मंदिराचा कळ दिसत नाही. मंदिराच्या काही भागाची घटना हेमाडपंथी आहे. एक आकर्षण करून घेणारा देवस्थान महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून तुळजाभवानी देवीस अग्रमान आहे. स्वराज्य स्थापन करणारे श्री शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्यातील ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने श्री छत्रपती शिवाजीराजांना राज्य स्थापनेची प्रेरणा मिळाली. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दृष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला का मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच प्राचीन मंदिरे, गड किल्ले पाहण्यात येणार आहेत. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. असेच प्राचीन मंदिरे, गड किल्ले माझ्या चॅनलवरती मी दाखवत असतो. चला तर मित्रांनो, भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.